हे आता इकडे एक नवीन चिठ्ठी आणली, बोले आता सुरतला गेलो तिकडे आणि गुवाहाटीला गेलो तिकडे तुम्हीच रस्ते केले होते। खऱ्या अर्थाने महायुती सरकारचे ते फ्रेंडही आहेत, फिलॉसॉफरही आहेत आणि गाईडही आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याच्यावर तुम्हाला जायला सोयीचं झालं तेव्हा म्हणून लवकर पोचलो। आम्ही मागे पोलीस लावले होते पण त्याचा सापडत गुवाहाटीच्या हॉटेल समोरचा रस्ता छानला हायवे तो केलाय ना तुम्ही? नाही, अजितदादा म्हणाले पोलीस खूप लावले तुम्ही, आणखी काय काय लावलं? पण एकनाथ शिंदे पण काय, आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार झाला, 18 तासाचं अंतर 8 तासावर आलं। एक गेम चेंजर रस्ता हा महाराष्ट्राने पाहिला। अटल सेतू, कोस्टल रोड हे सगळे करत असताना गडकरी साहेबांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर कायम असतो। खऱ्या अर्थाने महायुती सरकारचे ते फ्रेंडही आहेत, फिलॉसॉफरही आहेत आणि गाईडही आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण त्यांचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे। मगाशी अजितदादांनी सांगितलं सगळ्यात जास्त फायदा आम्हाला महाराष्ट्राला झालेला आहे। कारण महाराष्ट्रातला माणूस तिकडे दिल्लीत जेव्हा बसतो तेव्हा एक जिव्हाळा आपुलकी असतेच। आणि म्हणून गडकरी साहेबांनी नेहमी काम केलं, काम काम काम। आणि म्हणूनच टीका टिप्पणीवर, आरोपावर त्यांनी वेळ घालवला नाही। आणि गडकरी साहेबांचं कामच बोलतंय, ते आपण पाहतोय विविध प्रकल्पांच्या माध्यमातून। आणि एवढं प्रचंड हिमालय एवढं काम करताना आपण त्यांना करत असताना कधीही तणावाखाली किंवा चिडलेलं पाहिलं नाही। गडकरी साहेब कधी छोटी स्वप्न पाहतच नाहीत। त्यांचे एवढे मोठे मोठे आकडे असतात की विरोधकांना आकडीच भरते। आणि ते आकडे आम्हाला कधी कधी वाटतं कसं होणार, पण ते खरं झालेलं असतं, वास्तवात आलेलं असतं। आणि गडकरी साहेब ते खरं करून दाखवतात, ही त्यांची ख्याती आहे। आणि म्हणून गडकरी साहेब एक आदर्श नेता, आदर्श मंत्री, आदर्श मित्र, सगळ्या उपमा त्यांना कमी पडू शकतात। संघ परिवारातील संस्कारात वाढलेल्या गडकरी साहेबांना पक्ष शिस्त, आर्थिक शिस्त आणि रचनात्मक शिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे। त्यामुळे आज ते या उंचीवर पोहोचले आहेत। आणि विकासावर बोलत असताना खऱ्या अर्थाने ते परखडपणे बोलतात आणि पूर्ण अभ्यासपूर्ण ते बोलत असतात। आणि त्यांना जवळपास माहिती घेतली तब्बल 13 डिलीट पदव्या मिळालेल्या आहेत। आणि हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी भूषणावं आहे। शिक्षणाचं व्यावसायीकरण होता कामा नये, शिक्षणाचा आत्मा कायम ठेवा असं जेव्हा गडकरी साहेब म्हणतात तेव्हा त्यांच्यातला एक उत्तम शिक्षण तज्ज्ञ देखील दिसतो। आणि म्हणून ते कधी जातीपातीचं बात करत नाही। ते म्हणायचे जो करेगा जाती के बात उसको मारूंगा, आगे का मैं नहीं बोलता हूं। आणि म्हणून जात, पंथ, भाषा, धर्मामुळे नाही तर माणूस त्यांच्याकडे गुणामुळे मोठा होतो असं सांगणारा हा पुरोगामी महाराष्ट्राचा, देशाचा नेता आहे। आणि म्हणून हे आता इकडे एक नवीन चिठ्ठी आणली, बोले आता सुरतला गेलो तिकडे आणि गुवाहाटीला गेलो तिकडे तुम्हीच रस्ते केले होते। त्याच्यावर तुम्हाला जायला सोयीचं झालं तेव्हा म्हणून लवकर पोचलो। आम्ही मागे पोलीस लावले होते पण त्याचा सापडत गुवाहाटीच्या हॉटेल समोरचा रस्ता छानला हायवे तो केलाय ना तुम्ही? नाही, अजितदादा म्हणाले पोलीस खूप लावले तुम्ही, आणखी काय काय लावलं? पण एकनाथ शिंदे पण काय, पोलीस लावलेले तुम्हीच घेतले होते तिथं ते अधिकारी। त्यामुळे अगदी जगभरामध्ये, आपल्या देशभरामध्ये काम आहे। कोरोनाच्या लढ्यापासून ऑपरेशन सिंदूर पर्यंत ते एवढं कशाला? गडकरी साहेब, आज मी ठाण्याहून येत होतो, माझ्या घरासमोर नितीन जंक्शन आहे, नितीन जंक्शन,
आणि त्याच्यावरचा पूल बांधलाय तुम्ही गडकरी साहेबांनी बांधलाय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.